नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. मुंबई उच्च न्यायालयाची जी काही भरती आलेली आहे त्याचे फॉर्म भरणे सुरू आहे आणि शेवटची तारीख आहे ती म्हणजे 5 जानेवारी. पण 2 जानेवारीपर्यंत किती फॉर्म आलेले आहेत त्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आणि ही लेटेस्ट माहिती असणार आहे. नुकताच एक फॉर्म भरला गेला आणि त्याचा सुद्धा रजिस्ट्रेशन आयडी तसेच मग ते शिपाई असो, लिपिक असो दोन्ही पदांची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला सुद्धा तुम्ही एक लाईक करू शकता. ज्यांनी ज्यांनी न्यायालयाचा ग्रुप अजूनपर्यंत जॉईन केलेला नाही तर अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी आणि लवकरच आपण त्यावर लेक्चर सुद्धा सुरू करणार आहोत. त्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधून आपला ग्रुप जॉईन करून ठेवा. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, त्यापूर्वी तुम्हाला छोटीशी माहिती देतो ती म्हणजे पुस्तकाबाबत. महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झालेलं आहे यशोदा पब्लिकेशन पुणेचं पुस्तक. हे पुस्तक उच्च न्यायालय भरतीसाठी स्पेशल बनवण्यात आलेलं आहे. यामध्ये शिपाई, हमाल, फराश परिपूर्ण मार्गदर्शक आणि दुसरं म्हणजे लिपिक, ज्याला आपण क्लर्क असे म्हणत असतो, त्याचं परिपूर्ण मार्गदर्शक या दोनही पुस्तकांचा समावेश आहे. जवळच्या बुक स्टॉलवर जाऊन तुम्ही ही पुस्तके खरेदी करू शकता किंवा या पुस्तकांविषयी जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. या पुस्तकांमध्ये माहिती विषयांची तर आहेच, त्यासोबत ज्या काही मागील झालेल्या प्रश्नपत्रिका आहेत त्यांच्या प्रश्नांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. याचा फायदा तुम्हाला डायरेक्ट लेखी परीक्षेमध्ये होऊ शकतो. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला नुकताच भरलेला फॉर्म याचा तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर दाखवतो. तर या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर आहे म्हणजे क्रमांक 68,688. किती? 68,688. आतापर्यंत अर्ज आलेले आहेत. कोणत्या पदासाठी? तर हे आहेत शिपाई या पदासाठी. कुठे भरला होता फॉर्म? तर हा फॉर्म जो आहे तो आपण छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद खंडपीठामध्ये या ठिकाणी आपण भरलेला होता. तर औरंगाबाद खंडपीठासाठी फॉर्म भरलाय. 68,688 अर्ज आतापर्यंत या ठिकाणचे झालेले आहेत. यापूर्वी मुंबईच्या फॉर्मबाबत सुद्धा मी तुम्हाला माहिती दिलेली होती. त्यामध्येही जवळपास 60,000च्या आसपास अर्जसंख्या झालेली होती. शेवटची माहिती आपण त्याच्याबाबत ग्रुपवर पाहिलेली होती. आता काही जणांचा प्रश्न आहे की लिपिकसाठी किती अर्ज आलेले आहेत? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, लिपिक पदासाठी जर आपण विचार केला तर 47,000 पर्यंत अर्जसंख्या गेलेली आहे. किती? 47,000 पर्यंत लिपिकचा आकडा आतापर्यंत गेलेला आहे. दोन्ही मिळून 1,00,000च्या वर अर्ज आतापर्यंत झालेले आहेत. आपण जर शिपाईसाठी विचार केला तर 68,000 फॉर्म झाले आणि लिपिकसाठी जर विचार केला तर 47,000 फॉर्म झालेले आहेत. अजून 3 दिवस आपल्याकडे बाकी आहेत. म्हणजे 3, 4 आणि 5 तारखेपर्यंत तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. तर जी काही शिपाईची संख्या आहे ती 80 ते 90,000च्या घरात जाण्याची शक्यता आहे आणि जे लिपिकचं पद आहे त्यासाठी जी फॉर्म संख्या आहे ती 70 ते 75,000 पर्यंत सुद्धा जाऊ शकते. म्हणजे दोन्ही मिळून जे फॉर्म आहेत ते तुम्हाला 1.5 लाख प्लस या ठिकाणी दिसतील. सध्या जी आहे संख्या ती 1,00,000च्या वर तर गेलेलीच आहे. पण काही दिवसांमध्येच तो आकडा आपल्याला 1.5 लाखाच्या आसपास दिसू शकतो. तर तुम्ही आतापर्यंत फॉर्म भरलाय का? फॉर्म भरला नसेल तर कोणत्या पदासाठी तुम्ही भरत आहात? आणि जर भरला असेल तर कोणत्या पदासाठी, कोणत्या न्यायालयामध्ये भरला ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. या संदर्भात आणखी जर काही नवीन माहिती आली तर ती सुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहावयास मिळणार आहे. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि आणखी महत्त्वाची माहिती म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, काही जण विचारतात की परीक्षा कधी असते? तर त्यावर आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. तुमचे जे पेपर आहेत ते मार्चमध्ये एक्सपेक्टेड आहे, पण त्यापेक्षा जास्त आणखी वेळापत्रक आपलं लांबू शकते. पण तरीही तुम्ही 2 महिन्याचं जे काही तुमची स्ट्रॅटेजी आहे ते बनवून अभ्यास करा. म्हणजे परीक्षा आपल्याला क्रॅक करायची आहे. परीक्षा क्रॅक केल्याशिवाय पुढच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला जाता येणार नाही. जर तुम्ही लिपिक पदासाठी भरत असाल तर माहिती आहे आपल्याला टायपिंग वगैरे आहे. पण त्यापूर्वी आपल्याला महत्त्वाचा असतो तो म्हणजे पेपर आणि सध्या तुमचा अभ्यास जो आहे तो तुम्ही पेपरच्या दृष्टिकोनातून सुरू करा. ज्या दिवशी फॉर्म भरला त्या दिवशीपासूनच तुम्ही अभ्यासाची तयारी करा. म्हणजे ऐन वेळापत्रक आल्यावर आपली धावपळ या ठिकाणी होणार नाही. सिलेबस ऑलरेडी त्यांनी दिलेला आहे. जो काही अभ्यासक्रम आहे नवीन पॅटर्ननुसार तो त्यांनी ऑलरेडी जाहिरातीमध्ये मेन्शन केलेला आहे लिपिकचा आणि जो शिपाईचा आहे त्यावर आपण सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे. मागील प्रश्नपत्रिकांचा एनालिसिस करून तुम्ही या भरतीमध्ये चांगले मार्क्स तुमचे मिळवू शकता आणि नक्कीच यामध्ये निवड तुमची करून घेऊ शकता. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ही होती महत्त्वपूर्ण माहिती. यानंतर जर काही अपडेट आली तर ती सुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळणारच आहे. पुन्हा भेटूया आपण अशीच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.